नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा तुमचं खूप खूप स्वागत आहे। संयुक्त गटक पूर्व परीक्षा 5 नोव्हेंबरला जी होणार आहे त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे की PYQ हे क्वेश्चन सिरीज प्रश्न सिरीज चालू केलेली आहे। याच्यानंतर आपण संभाव्य प्रश्न सिरीज घेणार आहे। 2018चा जो पेपर आहे हा आपला झालेला आहे। ओके, बघा कोणता कोणता झालाय। 2018चा PYQ घेतलाय आपण, 2021चा PYQ घेतलाय आहे आणि आज आपण 2019चा PYQ घेणार आहे। ठीक आहे, चला तर आज आपण या टॉपिकला बघा ह्याच्या संदर्भात जे पण तुम्हाला क्वेश्चन आहेत त्याचं एकदम व्यवस्थित एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्हाला येणारी जी काही ग्रुप सी ची जी पूर्व परीक्षा आहे त्याच्यासाठी खूप मोठा फायदा होणार आहे। त्याच्यामुळे लेक्चर जे आहे ते शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, तुम्हाला येणाऱ्या एग्जामला याचा 100% खूप फायदा होणार आहे। त्याच्याशी रिलेटेड मी टॉपिक आणि महत्त्वाचे पॉइंट तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, चला तर सुरुवात करूया 2019चा PYQ। पहिला प्रश्न 41 बघा, सेट ए आहे। ए आपण सेट सगळीकडे घेतलेले आहेत आणि ए या सेट मध्ये तुम्हाला जे संभाव्य सिरीज जे चालू केलेली होती, तर आपण काय करतोय ए सेट वापरतोय। ए सेट मधले सगळे क्वेश्चन घेतोय आणि ए सेट मध्ये आपण काय केलेलं म्हणजे क्वेश्चन नंबरची सुरुवात कुठून झाली होती, 41 क्वेश्चन नंबर पासून सुरुवात झालेली होती। 41 नंबरचा पहिला प्रश्न संभाव्य PYQ प्रश्न सिरीज मधला 2019ची प्रश्नपत्रिका आहे ही। त्याच्यामध्ये 41 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते। आता खूप जबरदस्त क्वेश्चन आला होता बरं का। मी तुम्हाला पहिले बी सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये की ग्रुप बी च्या एक्झाम पेक्षा ग्रुप सी चे एक्झामचे क्वेश्चन जे असतात ते खूप टफ असतात आणि डेंजर असतात। ठीक आहे, तर बघा हा एक असाच प्रकारचा एक क्वेश्चन आहे। असे क्वेश्चन जे असतात ना मित्रांनो, ॲव्हरेज काय होतं 10 ते 8 क्वेश्चन बरोबर येणारे खूप सारे विद्यार्थी आहेत मार्केटमध्ये, 70% विद्यार्थी आहेत ज्यांना 8-10 मार्क पडतात। त्याच्यानंतर 10 ते 12 किंवा 13 पर्यंत पडणाऱ्याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला 20% तुम्हाला विद्यार्थी आहेत। ठीक आहे ना, आणि 13 पासून ते 15 पर्यंत जे पडणारे मुलं आहेत त्याच्यापैकी मध्ये तुम्हाला 10 किंवा 5% जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत। ठीक आहे ना, म्हणजे लक्षात घ्या। आणि ते जे क्वेश्चन आहेत ना ते हे बघा या टाईपचे प्रश्न असतात। ठीक आहे, तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे। काय म्हणतंय बघा, खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून ओके जास्त जलविद्युत निर्मिती केली जाते, जलविद्युत निर्मिती होते असं प्रश्न विचारलाय। ऑप्शन बघा काय, पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नद्या। आता तुम्हाला माहिती आहे आपला जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेला इकडे असा कोकणाला लागून असा सह्याद्री पर्वत आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेला, बरोबर ना। उत्तरेकडून दक्षिणेकडे सह्याद्री पर्वत यालाच आपण पश्चिम घाट म्हणतो। याचा तीव्र उतार जो आहे या म्हणजे या सह्याद्री पर्वताचा तो कुणीकडे आहे, तर तो आहे पश्चिमेकडे, समुद्राकडे, अरबी समुद्राकडे किंवा कोकणाकडे तीव्र उतार बरं का, तीव्र उतार। आणि मंद उतार जो आहे तो कुणीकडे आहे, पूर्वेकडे आहे। महाराष्ट्र पठारावर पूर्वेकडे मंद उतार आहे आणि पश्चिमेकडे तीव्र उतार आहे। मग मला सांगा इथलच्या ज्या नद्या आहेत बघा, एकतर म्हणजे सह्याद्री पर्वत जो आहे तो इकडे अरबी समुद्रापासून 30 ते 60 किलोमीटर असा अंतरावर आहे, काही ठिकाणी कमी जास्त आहे। ठीक आहे, मग हे तीव्र उतार इकडे, तर इकडे तीव्र वेगाने नद्या वाहतील ना, इथं अंतर कमी आहे आणि इकडे नद्या ज्या आहेत कोकणातल्या त्या सगळ्या म्हणजे सह्याद्री पर्वतच उगम पाहून एकतर लांबी कमी त्यांची आणि तीव्र उताराने वाहतात, म्हणून तीव्र वेगाने वाहणाऱ्या नद्या आहेत। मग तीव्र वेगाने वाहणाऱ्या नद्या जर असतील तर इथं भौगोलिक भाग जो जर विचार केला तर तो धरण बांधण्यासाठी योग्य आहे का, नाही, बरोबर ना। तीव्र वेगाने नद्या जर वाहत आल्या तर धरण फुटून जातील ना, भौगोलिक परिस्थिती इथं नाहीये धरण बांधण्यासाठी। ओके, मग इथलच्या धरणावरती किंवा इथं जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती जी आहे कोकणामध्ये ती खूप कमी आहे। पश्चिम घाटातील पश्चिम वाहिनी नद्यावरती जलविद्युत निर्मितीचे खूप कमी प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं, म्हणून हे पर्याय तर नाहीये याचं उत्तर। ओके, त्याच्यानंतर बघा आता दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्या। आता दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्या, इथं दक्षिणेतील म्हणजे कुणाच्या, महाराष्ट्राच्या का भारताच्या, तर अशा वेळेस तुम्हाला कुठलच्या घ्यायच्या आता, भारताच्या घ्यायच्या आहेत दक्षिणेतील। ओके ठीक आहे, चला आपला हा भारताचा नकाशा घेऊया। दक्षिणेतील म्हणजे कुठल्या, तर हा सह्याद्री पर्वत आहे। तर बघा इकडे तुम्हाला
हिमालय पर्वत तो आहे तिकडे उत्तर म्हणजे उत्तर भाग झाला. त्याच्यानंतर हा जो आहे इथालचा द्विकल्पी पठाराचा त्याच्या वरचा भाग जो आहे तो सगळा मध्य भारताचा भाग झाला. आणि इथं दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्या, मग आता इथं सह्याद्रीतच उगम पावणारी जी आहे गोदावरी नदी असेल, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला भीमा आणि त्याच्यानंतर कृष्णा नदी असेल, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे कावेरी नदी असेल, ठीक आहे. तुंगभद्रा नद्या, कावेरी नद्या, अशा खूप मोठ्या इथलच्या मोठ्या मोठ्या नद्या आहेत. आणि या नद्यांवरती तुम्हाला जे काही जलविद्युत निर्मितीची जी काही आहे केंद्र, हे तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती बांधण्यात आलेले आहेत, ठीक आहे. म्हणून तुम्हाला, आणि बघा हे उत्तर मध्य भारतातील नद्या हे का नाहीये. आता तुम्ही म्हणणार मध्य भारतातील का नाहीये. जलविद्युत प्रकल्प तुम्ही टॉपिक जर वाचला असेल, कुठं कोणत्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प आहे हे तुम्हाला लक्षात येईल. बघा आता इथलच्या ज्या काही दक्षिण म्हणजे मध्य भारतातील नद्या ज्या आहेत ना, मध्य भारतातील नद्या लक्षात राहू द्या. बघा इथं चंबळ नदी आहे, उत्तरेकडे वाहत जाते, ओके. चंबळ नदी, शोण, केन, बेटवा, ओके, ह्या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या उत्तरेकडे वाहत जातात. आणि काही नद्या ज्या आहेत जसं की नर्मदा असेल, तापी नदी असेल, मही नदी असेल, ह्या इकडे पश्चिमेकडे वाहत येतात, ओके. मग मला सांगा, काही नद्या उत्तरेकडे वाहत जातात आणि त्या गंगा आणि यमुना नदीला जाऊन मिळाले. आणि इकडच्या ज्या आहेत त्या इकडं खंबाच्या आखात, कच्छचे रण, गुजरात, अरबी समुद्राला जाऊन मिळायला लागले. आता नर्मदा नदी, तापी नदी, मही नदी, याच्यावरती जलविद्युत प्रकल्प नाही असं नाहीये, आहेत, ओके. पण या नद्यांच्या तुलनेत ज्या आहेत त्या कमी आहेत, लक्षात राहू द्या. म्हणून हे उत्तर नाही. गंगेचे खोरे जे आहेत हे पण नाही येणार, हे पण नाही येणार. म्हणून दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत यांच्यावरती कावेरी नदी असेल, तुंगभद्रा नदी असेल, गोदावरी, भीमा, कृष्णा, या नद्यांवरती सगळ्यात मोठे जलविद्युत प्रकल्प तुम्हाला स्थापन केलेले आहेत. जलविद्युत निर्मिती तिकडे केली जाते. आणि त्याच्यातलीच कावेरी नदी जी आहे, कावेरी नदी, ओके, कावेरी नदीवर शिवसमुद्रम जे काय आहे ते भारतातलं पहिलं जलविद्युत प्रकल्प सुद्धा तिथंच याच नद्यांवरती तयार करण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर 41चं उत्तर जे आहे ते बरोबर काय द्यायचंय तुम्हाला, 2 नंबर उत्तर द्यायचं आहे, ठीक आहे. तर लक्षात राहू द्या, जलविद्युत प्रकल्प जे आहेत बघा, बऱ्याचशा वेळेस कंबाईनला खूप वेळा तुम्हाला जलविद्युत प्रकल्पावरती क्वेश्चन विचारलेला आहे. आणि 90% जे आहे, 90% जलविद्युत प्रकल्प जे आहेत ना ते तुम्हाला भारतातील विचारतात, ओके. म्हणून तुम्हाला परीक्षेला जाता जाता भारतातील नद्या आणि त्यावरती जलविद्युत प्रकल्प किंवा तुम्हाला मोठाले धरण जे आहेत प्रकल्प ते तुम्हाला जाताना वाचून करायचे, म्हणजे वाचून जायचे आहेत. ते तुम्हाला या क्वेश्चन वरून तुम्हाला सांगतोय मी, ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्रातल्या म्हणजे हा जो क्वेश्चन आहे हा महाराष्ट्र आणि भारत कॉमन क्वेश्चन आला, ठीक आहे ना, म्हणजे भारतातच धरून टाका. दुसरा क्वेश्चन 42 नंबर, भारतातील तुम्हाला लघु उद्योग, भारतातील लघु उद्योग आणि त्यांची ठिकाणे. बघा तुम्हाला मी 2021चा जो पेपर घेतला होता, औद्योगिक प्रकल्प किंवा औद्योगिक हे सांगितले होते उद्योगधंदे, त्याच्यामध्ये लघु उद्योग आणि प्रमुख उद्योग असे कालच्याच प्रश्नपत्रिकेमध्ये अनालिसिस करून सांगितलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं प्रमुख किती आहेत, 8 येतं, आणि लघु किती येतं, 13 येतं. हे तुम्हाला मी भारतातले सांगितलेले, ठीक आहे, ओके. चला आता मी महाराष्ट्रात क्वेश्चन विचारलाय, महाराष्ट्रातील लघु उद्योग आणि त्यांची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या लावायच्यात, ठीक आहे. चला तर इकडे लघु उद्योग दिलेत एका साईडला आणि एका साईडला तुम्हाला त्याचे ठिकाणं दिलेत, म्हणजे शहर, जिल्हा किंवा शहरांची नावं दिलेत, जसं की सावंतवाडी, ओके. चलो तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी कोणता उद्योग आहे प्रसिद्ध. बघा सगळ्याला माहिती आहे, चादरी जे आहेत, चादर म्हणलं की लगेच सोलापूर नाव ऑप्शन मध्ये डोळ्यासमोर येतात. चादर बरोबर ना, टॉवेल असेल, चादर असेल, बिडी उद्योग असेल, हा जे आहे तो सोलापूरला होतोय, बरोबर ना, बरोबर. हा चादर उद्योग आहे. त्याच्यानंतर टॉवेल, ओके, टॉवेल पण प्रसिद्ध आहे तिथलचा. आणि त्याच्यानंतर विडी उद्योग, ओके, विडी म्हणजेच बिडी उद्योग, ठीक आहे. हे 3 उद्योग तर इथलचे प्रसिद्ध आहेत सोलापूर मधले. त्याच्यानंतर बघा हिमृशाली जे आहेत ना, हिमृशाली तुम्हाला प्रसिद्ध आहेत पैठण, औरंगाबादला, ओके. कुठं आहे ते, पैठणला. आणि पैठणला तुम्हाला पितांबरी पण प्रसिद्ध आहे, ओके. पितांबरी जरी तुम्हाला विचारली
पैठणलाच आहे। त्याच्यानंतर तुम्हाला पैठणी साडी जरी विचारली, ओके, पैठणी साडी, ओके, पैठणी साडी जी आहे ती सुद्धा तुम्हाला इथलचीच आहे। आणि हिमरू शाली सुद्धा प्रसिद्ध आहेत तुम्हाला औरंगाबाद मधल्या पैठणी इथलच्या, ठीक आहे। म्हणून तुम्हाला बघा आता एचं 3 किती जागेवर आहे, एचं 3 किती जागेवर आहे बघा, एला 3, इथं 1 आहे, एकाच जागेवर आहे, संपला विषय, इथं जोडी लागून गेली, याचं उत्तरच तुम्हाला मिळून गेलं। चला, हिमरू शाली कुठे आहे तर औरंगाबाद, मग बीचं 4 किती जागेवर आहे, बीचं 4, हे बघा इथं बी बरोबर आहे। लाकडी खेळणी सगळ्याला माहिती, सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा, ओके, चलो, म्हणजे सीचं 2 आहे, सीचं 2, हे बघा इथं पण बरोबर आहे। आणि रेशीम साड्या ज्या आहेत ते नागपूरला आहे, रेशीम संचालनालय सुद्धा नागपूरलाच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला डीचं 1 घ्यायचंय, डीचं 1, यस, याचा अर्थ पहिल्या नंबरचं उत्तर आहे याचं एकदम करेक्ट। बघा याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त सपोज आता या परीक्षेला ही 19ची एक्झाम आहे, याच्यामधले हे लघु उद्योग आणि ह्याचे जिल्हे किंवा प्रमुख शहर यांच्या जोड्या लावा विचारल्या, पण आता जर येणाऱ्या एक्झामला 5 नोव्हेंबरला जर तुम्हाला अशाच प्रकारचे उद्योग धंद्यावरती क्वेश्चन विचारला, मी पहिल्यापासून म्हणतोय ग्रुप सी ग्रुप बी महत्वाचा टॉपिक आहे उद्योग धंदे, अलग लक्षात, खनिज साधन संपत्ती, ऊर्जा साधने, जलविद्युत प्रकल्प, उद्योगधंदे हे खूप महत्वाचे टॉपिक आहे त्याच्यासाठी, ठीक आहे। चला, तर याच्या व्यतिरिक्त जर विचारले तर मी तुम्हाला इथं सांगतो बघा, लघु उद्योग आणि जिल्हे, बघा ऐका, डायग्राम काही जणांना लाईव्ह लेक्चर बघताना दिसत नाही, नंतर दिसते, तरी पण मी तुम्हाला क्वेश्चन पेपर टेलिग्रामवरती टाकतोय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे टेलिग्राम लिंक आपली GEOSACHINSIR, ओके, जिओ सचिन सर ही आपली टेलिग्रामची लिंक आहे, टेलिग्राम जॉईन करा। पेपर झाला की लगेच तुमच्यावरती ही जी क्वेश्चनची PDF मी तुम्हाला टाकतोय, त्याच्यानंतर ॲनालिसिस करताना जे इमेज फोटो जे नोट्स जे दाखवलेले आहेत हे मुलं पण बरेचसे म्हणतात हे पण पाठवत जा, तर हे पण त्याच्यावर टाकतोय। चला ऐकून घ्या, पैठणी साडी उद्योग जो आहे आणि पितांबरी याचा उद्योग जो आहे तो तुम्हाला पैठण जिल्हा औरंगाबादला होतोय, ओके, आणि हिमरू शाली एक ऍड करून ठेवा। रेशीम साडी उद्योग जो आहे तो नागपूरला प्रसिद्ध आहे। विडी उद्योग जो आहे तो तुम्हाला, आता विडी उद्योग बघा कुठे कुठे आहे, विडी उद्योग तुम्हाला गोंदिया, नागपूर, कामठी आणि त्याच्यानंतर सोलापूर, ठीक आहे ना, एवढ्या ठिकाणी टाकायचं आहे। सादरी, टॉवेल आणि विडी उद्योग हे आहे सोलापूरला। हातमाग उद्योग जो आहे हातमाग, त्याला इचलकरंजी लक्षात राहू द्या। आता हातमागच्या ऐवजी कधी कधी काय सांगू म्हणजे देऊ शकतात तुम्हाला, धोतर, ओके, धोतर, आपले गावाकडे ग्रामीण भागामध्ये जे आपले आजोबा वगैरे जे घालतात ना ते धोतर, त्याच्यानंतर लुगडी, ओके, धोतर, लुगडी, म्हणजे हे हातमाग उद्योग जे आहेत, धोतर, लुगडी, टॉवेल हे बरेचसे म्हणजे सुती जो आहेत हातमाग उद्योग हे तुम्हाला इचलकरंजीला आणि मालेगाव, इचलकरंजी म्हणजे कोल्हापूर, कधी कधी इचलकरंजीच्या ऐवजी कोल्हापूर पण विचारलं जाऊ शकतं, म्हणजे जिल्हा कोल्हापूर किंवा इचलकरंजी, आणि हे तिन्ही हातमाग उद्योग जो आहे तुम्हाला मालेगावला सुद्धा प्रसिद्ध आहे, मालेगाव म्हणजेच नाशिकला, ठीक आहे। त्याच्यानंतर लाकडी खेळणी आणि फळे, ब्लॅक बोर्ड माहिती आहे ना शाळेमध्ये असतात तर ते सावंतवाडीला म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आणि पेन कुठालचं आहे रे, पेन म्हणजे रायगड जिल्ह्यामधलं, ठीक आहे, चलो। त्याच्यानंतर हिमरू शाली जे आहेत ते पैठण म्हणजे औरंगाबादला, आणि सुती आणि रेशीम हे तुम्हाला नागपूरला आणि त्याच्यानंतर अहमदनगरला सुद्धा चालू आहे, ठीक आहे। चला, याचं उत्तर मिळून गेलं तुम्हाला, याची जोडी। चलो नेक्स्ट क्वेश्चन, योग्य जोड्या जुळवा। राष्ट्रीय उद्याने आणि त्यांच्या संबंधित जिल्हे सांगितलेत बघा, राष्ट्रीय उद्यानावरती प्रश्न विचारलेत। आता तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्हाला राष्ट्रीय उद्यानाच्या ऐवजी अभयारण्यही विचारलं जाऊ शकते, बरोबर ना, अभयारण्य विचारले जाऊ शकते, नाही तर राष्ट्रीय उद्याने विचारलं जाऊ शकतं, रिपीट असू शकतो क्वेश्चन। बघा, राष्ट्रीय उद्याने संबंधित जिल्हे विचारलेत। ताडोबा राष्ट्रीय उद्यान सगळ्याला माहिती आहे हे महाराष्ट्रातलं पहिलं आहे, म्हणजे याची जोडी लावून टाकायची तुम्हाला चंद्रपूरला। ताडोबाचं चंद्रपूर म्हणजे एचं 3 किती जागेवर आहे, बघा एचं 3 इथे एक आहे आणि इथं एक आहे, बघा हा पर्याय उडून गेला आणि पर्याय क्रमांक 1 उडून गेला। आता 2 मध्येच तुम्हाला 2 आणि 4 मध्येच तुम्हाला उत्तर काढायचे, कन्फर्म जे माहिती पाहिजे तुम्हाला, ओके। पेंच राष्ट्रीय उद्यान, याच पंडित जवाहरलाल नेहरू नाव चेंज करण्यात आलं होतं, कारण का हे जे पेंच आहे हे तुम्हाला मध्य प्रदेश, ओके, मध्य प्रदेश
आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्र. तर हे 2 जिल्ह्यांमध्ये पसरलेलं होतं. ओके, आणि पेंच नदी या अभयारण्य राष्ट्रीय उद्यानातून अभयारण्यातून कोणती नदी गेलेली आहे, तर पेंच नदी गेलेली आहे. ओके, पेंच नदी. आणि पेंच नदीमुळे हे अभयारण्य 2 भागात विभागलेलं आहे. मग याचा भाग काही मध्य प्रदेशमध्ये, काही भारतामध्ये, आपलं महाराष्ट्रामध्ये. ओके, आता काय झालेलं आहे, हे पेंच अभयारण्य जे आहे, ओके, पेंच राष्ट्रीय उद्यान अभयारण्य हे मध्य प्रदेशमध्ये गेलं. ओके, मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे ना. आणि महाराष्ट्रात जो भाग राहिला होता याचं नाव जे आहे हे नाव चेंज करून पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू असं त्याचं नाव बदललेलं आहे. ठीक आहे, कुठे इथे नांदेडला, पण पेंच आपल्या नागपूरला. ठीक आहे. जर तुम्हाला जर ह्याच्यावरती एकदा प्रश्न पण विचारला होता, पेंच राष्ट्रीय उद्यान याच्या संदर्भात विधान विचारली होती, तर ते कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमावरती आहे, तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नवेगाव. नवेगाव म्हणजे नेक्स्ट ऑप्शन बघूया. नवेगाव बांध किंवा नवेगाव, तर हे कुठं गेलं पाहिजे, चंद्रपूरला, सॉरी कुठं, गोंदियाला. ओके, म्हणजे सीचं 4, सीचं 4 बघा इथे, सीच्या 4 वरून तुम्हाला उत्तर मिळालं 4 आहे. गुगामल सगळ्याला माहिती आहे, अमरावती. डीचं 2 बघा, कन्फर्म करून घ्या, डीचं 2 म्हणजे याचं उत्तर क्रमांक किती आहे, 4. लक्षात आलं का. याच्या व्यतिरिक्त जर माहिती तुम्हाला या राष्ट्रीय उद्यानाबद्दल जर विचारलीच तर त्याच्या संदर्भात 2 मिनिटात सांगतो. ताडोबा राष्ट्रीय उद्यान बघा, ठिकाण तुम्हाला चंद्रपूरला आहे. 1955ला स्थापना आहे, म्हणजे हे महाराष्ट्रातलं पहिलं आहे. त्याच्यानंतर क्षेत्रफळ त्याचं 116.55 चौरस किलोमीटर आहे. वाघासाठी प्रसिद्ध आहे, हे दिसते तुम्हाला इकडं, वाघासाठी प्रसिद्ध आहे. खतरनाक भाऊ, आपण तुम्हाला ते डोक्यातच दिसलं पाहिजे, दृश्यम चित्र दिसलं तर लक्षात राहते, म्हणून इमेज जे आहे ना लगेच टाकून दिली. आपल्या नोट्स खतरनाक असतात, पीपीटी बी खतरनाक असतात. ठीक आहे. एक्झाम ओरिएंटेड भाऊ, तुम्हाला लेक्चर बघताना बोर पण नाही झालं पाहिजे आणि एकदम मस्त स्माइल के साथ तुम्हाला लेक्चर तुम्ही बघितलं पाहिजे शेवटपर्यंत, आणि त्याचा फायदा मग तुम्हाला होतो तिकडं एक्झाममध्ये. ठीक आहे ना भाऊ, आपल्याला लगेच हे आठवतं परीक्षामध्ये. त्याच्यामुळे सांगितलंय. यस, क्लिअर. वाघासाठी प्रसिद्ध आहे. याचे 2-3 वैशिष्ट्ये सांगायचे ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे. पहिलं, हे महाराष्ट्रातील पहिलं आहे. दुसरं, मगर पालन केंद्र महाराष्ट्रामध्ये या राष्ट्रीय उद्यानात केलं जातं. पट्टेवाले वाघ विशेषतः इथं पाहायला भेटतात. जसं महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पट्टेवाले वाघच आहेत. आणि मगर प्रजनन केंद्र, रिप्रोडक्टिव्ह, लक्षात राहू द्या, मगर प्रजनन केंद्र. दुसरी गोष्ट, मगर पालन केंद्र आणि महाराष्ट्रातील पहिले. हे 3 वैशिष्ट्ये खूप महत्वाचे लक्षात ठेवायचे ताडोबा संदर्भात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बघा, संजय गांधी बद्दल काय लक्षात ठेवायचंय, ठिकाण मुंबई उपनगर, म्हणजेच ते कुठं आहे, बोरिवलीला. चलो, 4 फेब्रुवारी 1969ला ह्याची निर्मिती झाली होती, स्थापना. आणि क्षेत्रफळ त्याचं 104 चौरस किलोमीटर आहे. क्लिअर. चित्रावरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे इथं काय काय बघा, वैशिष्ट्य काय. हे सुद्धा वाघासाठी प्रसिद्ध आहे बघा. इथलचा वाघ थोडासा पट्टेवाला आहे. ठीक आहे, इकडे बघून घ्या. आता वाघासाठी प्रसिद्ध आहे. वैशिष्ट्य काय, लायन सफारी पार्क बघा, क्वेश्चन आता विचारलेला होता. तर लायन सफारी पार्क जो आहे, लायन सफारी पार्क, हे तुम्हाला इथं तुम्हाला असे वनराणी, एक झुकझुक आगनगाडी, दुरांची रेषा हवेत काढी, मामाच्या गावाला जाऊया, अशी छोटीशी आगनगाडी तिथं बसवलेली असती. लायन सफारी पार्क तुम्हाला सगळं फिरून आणलं जातं तिथं. तलाव, या राष्ट्रीय उद्यानामध्ये एक तलाव आहे, ते म्हणजे तुळशी आणि त्याच्यानंतर पवई. कोणता, तुळशी आणि पवई, हे 2 तलाव आहेत. या प्राण्यांना पाण्याच्या म्हणजे पाणी मिळण्यासाठी आणि मुंबईला पाणी पुरवठा पण थोडक्यात केला जातो. आणि इथं तुम्हाला म्हणजे सगळाच याच्यावरतीच नाही, खूप मोठे तलाव आहेत मुंबईला पाणी पुरवठा करणारे, पण या क्षेत्रामध्ये, या राष्ट्रीय उद्यानात. आणि खडकात कोरलेल्या कान्हेरीच्या लेण्या, खडकात कोरलेल्या कान्हेरीच्या लेण्या तुम्हाला या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला भेटतील. एवढे पॉइंट, हे 3 पॉइंट जे आहेत हे महत्वाचे आहेत, लक्षात राहू द्यायच्यासाठी. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान बघा, गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान 1972ला त्याची स्थापना आहे. 113.88 चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे. वैशिष्ट्य, हे सुद्धा वाघांसाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातले जनरल राष्ट्रीय उद्याने जे आहेत ती ॲव्हरेज म्हणजे वाघासाठी प्रसिद्ध आहेत, चांदोली वगैरे जर सोडले तर. चला, तर वैशिष्ट्य ह्याचे काय येतं, माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने हे जे राष्ट्रीय म्हणजे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान होण्याचं जे काय आहे त्याची पाठपुरवठा आणि सगळ्यात महत्त्वाचा वाटा जर कुणाचा असेल तर माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने हे झालेलं आहे. त्यांचं खूप योगदान आहे.
त्याच्यानंतर बोधराई देवीचे मंदिर या राष्ट्रीय उद्यानामध्ये तुम्हाला तिकडची आदिवासींची जी काही देवी आहे किंवा तिकडची प्रसिद्ध देवस्थान जे आहे बोधराई देवीचं मंदिर तुम्हाला या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पाहायला भेटेल। मोठ्या प्रमाणावर इथं तुम्हाला मोर पण पाहायला भेटतील आणि पट्टेवाले वाघ पण पाहायला भेटतील आणि तुम्हाला पक्षी पण मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटतील। ठीक आहे, आणि असं सहकुटुंब सहपरिवार तुम्ही फिरायला जाऊ शकता, फक्त थोडंसं लक्षपूर्वक। ठीक आहे, नेक्स्ट गुगामल राष्ट्रीय उद्यान। ओके, टायगर रिझर्व्ह सेंटर आहे महाराष्ट्रातलं पहिलं हे। ओके, त्याच्यामुळे लक्षात राहू द्या, अमरावतीला आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान। 1974 ला ह्याची स्थापना होती आणि 1673 चौरस किलोमीटर मध्ये आहे। म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातलं सर्वात मोठं जर तुम्हाला क्षेत्रफळानं जर विचारलं तर हे गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे। ठीक आहे, वाघांसाठी ते प्रसिद्ध आहे। रिझर्व्ह टायगर हे महाराष्ट्रातलं पहिलं आहे रिझर्व्ह साठी। वैशिष्ट्य काय लक्षात ठेवायचे तर इथे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये गवा पण पाहायला भेटतो। उडत्या खारींचे निवास, उडती खारुताई माहिती आहे का तुम्हाला? खारुताई, हा आपल्याकडची खारुताई वेगळी, इथं तुम्हाला उडत्या खारीचे डायरेक्ट या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत जातात। ठीक आहे, उडत्या खारींचे निवासस्थान आणि क्षेत्रफळानुसार पहिला क्रमांक महाराष्ट्रामध्ये लागतोय, हे त्याचं वैशिष्ट्य सांगायचंय। पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, हे बघा मी हे का सांगतोय सगळं, आताच येणाऱ्या एक्झामला जे आहे ते इथं सगळं कव्हर होऊन जाणार आहे। सगळेच मुलं बॅच ऑनलाईन बॅच वन डे रिव्हिजन नाही जॉईन करणार, काही लोकांना याचा पण फायदा झाला पाहिजे भाऊ, ते पण खुश झाले पाहिजे, तर हे पण खुश। क्लिअर, चलो, तर हे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान नागपूरला आहे, लक्षात राहू द्या। त्याच्यानंतर आता ह्याचे जे आहे हे इकडं काय झालं, चलो, वाघांसाठी प्रसिद्ध आहे तोतलाडोह धरण आणि पेंच नदीवर, म्हणजे हे तोतलाडोह धरण आहे या अभयारण्यामध्ये पेंच नदीवरती। ठीक आहे, चलो, त्याच्यानंतर बघा चांदोली राष्ट्रीय उद्यान। बघा चांदोली राष्ट्रीय उद्यानावरती तुम्हाला STI 2013 ला पण प्रश्न विचारला होता। बरेचशा वेळेस या राष्ट्रीय उद्यानावरती अभयारण्यावरती प्रश्न विचारतात। ठिकाण बघा आता 4 जिल्ह्यांमध्ये सांगली, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर। सांगली, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर 4 जिल्ह्यांच्या सीमावरती आहे। स्थापना 2004 ला झाली होती। क्षेत्रफळ जे आहे ते 317.67 चौरस किलोमीटर। हे सुद्धा तुम्हाला वाघांसाठी प्लस तुम्हाला म्हणजे वाघासाठी विशेषतः गवा याच्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। चांदोली राष्ट्रीय उद्यान अभयारण्य हे पक्ष्यांसाठी तुम्हाला ते पण म्हटलं जातं। राष्ट्रीय उद्यान अभयारण्य फुलपाखरांचा स्वर्ग म्हणून कोणत्या अभयारण्याला म्हणतात असं पण क्वेश्चन विचारला होता। ठीक आहे, वैशिष्ट्य गवा आहे, इथं पट्टेवाले वाघ आहेत, फुलपाखरांचा स्वर्ग म्हणतात, म्हणजे या राष्ट्रीय उद्यानाला काय म्हणतात? फुलपाखरांचा स्वर्ग म्हणतात, लक्षात राहू द्या। हेच क्वेश्चन विचारला होता, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला फुलपाखरांचा स्वर्ग म्हणतात, तर कोणत्या आहे? चांदोलीला। हे क्वेश्चन आयोगाने STI ला विचारलेला होता। ठीक आहे, चला, तर हे वैशिष्ट्य याचे बघून घ्या। चला, कळले का तुम्हाला? याचे उत्तर कळलं माहितीये? ठीक आहे, येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला हे बाकीचे एक्सप्लेनेशन दिलं फास्ट मध्ये। चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे 44 नंबरचा। डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणत। ठीक आहे, तर याचं सगळ्याला उत्तर माहिती आहे, याच्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही। रायगड हे त्याचं उत्तर पाहिजे, सगळ्याला माहिती आहे, काही टेन्शन नाही। चलो, तर बघा थोडंसं ॲडव्हर्टायझिंग। तर ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप C, ग्रुप B, वन डे रिव्हिजन, राज्यसेवा, येणारे 30 एप्रिलची एक्झाम, या सगळ्या जिओग्राफीच्या जर काही अडचणी असतील तुम्हाला आणि पैकीच्या पैकी किंवा 13+ मार्क जर तुम्हाला पाडायचे असेल तर 100% तुम्हाला आपल्याकडे ऑनलाईन बॅच अवेलेबल आहे। सध्याला ज्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे स्कोर आहे त्यांच्यासाठी राज्यसेवा मुख्य परीक्षेची बॅच चालू आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर स्पेशल बॅच जी आहे राज्यसेवा पूर्व परीक्षाची 2023च्या अँगलनी तुम्हाला आपण ही चालू करतोय। राज्यसेवा 2023ला पूर्व परीक्षा जी होणार आहे त्याच्यासाठी आहे। स्पेशल बॅच आहे संयुक्त गट ब आणि गट क 23ची बरं का, म्हणजे ती एप्रिलची, एप्रिलमध्ये 30 एप्रिलला जी एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी ही बॅच आहे तुम्हाला, पूर्व परीक्षा बॅच। ठीक आहे, आणि आता सध्याला जी 5 नोव्हेंबरला जी बॅच होणार आहे म्हणजे एक्झाम होणार आहे ग्रुप C ची, त्या एक्झाम साठी तुम्हाला संयुक्त गट क पूर्व परीक्षा वन डे मॅरेथॉन रिव्हिजन बॅच 19 जे आहेत इथं व्हिडिओ दिलेले आहेत। 19 व्हिडिओ मधून तुम्हाला 13 मार्कच्या खाली येणार नाहीत, गॅरंटीड। ठीक आहे, चला, ज्या विद्यार्थ्यांना लावायचं आहे त्यांनी प्ले स्टोअरवरती जायचं, प्ले स्टोअरवरून जिओग्राफी बाय सचिन शिंदे ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामधून तुम्हाला जी बॅच पाहिजे ती तुम्ही इथं बॅच घेऊ शकता। ठीक आहे, चला, आणि ह्या ज्या बॅच आहेत म्हणजे संयुक्त गट ब,
संयुक्त गट क एकत्रित एक्झाम होणार आहे 2023 ची, म्हणजे आपण 30 एप्रिलच्या अँगलनी 30 एप्रिलच्या अँगलनी जी एक्झाम होणार आहे ह्या परीक्षेची राज्यसेवेच्या म्हणजे सॉरी इथं नाही इकडे ही परीक्षा जी आहे 30 एप्रिलला जी होणारी पूर्व परीक्षेची बॅच आहे, या दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला या बॅचवरती काही सूट देण्याचं मी ठरवण्यात आहे. ठीक आहे, तर ते तुम्हाला कळून जाईल. तुम्हाला ॲडव्हर्टाईज बनवून कुपन कोड बनविल आणि मग तुम्ही ॲडव्हर्टाईज करून घ्या. म्हणजे दिवाळीच्या चार दिवसांसाठी मी तुम्हाला काही एक हे बनविल, कुपन बनविल, डिस्काउंट कुपन. तर ते दिवाळी निमित्त असेल. कोणत्या बॅचवरती? संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा जी 30 एप्रिलला होणार आहे ती अगोदरच तुम्हाला मी शूटिंग करून ठेवली. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे बॅचवरती दिवाळी ऑफर असणार आहे आणि या बॅचवरती सुद्धा दिवाळी ऑफर असणार आहे. चलो नेक्स्ट. डॅडॅश या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. बघा, खूप दिवसाच्या नंतर हा प्रश्न विचारलेला होता आयोगाने भारताच्या मृदा या टॉपिकवरती. ठीक आहे, चला तर भारतात डॅडॅश या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. थोडक्यात भारतामध्ये कोणत्या प्रकारची मृदा सर्वात जास्त आढळते? जवळजवळ तुम्हाला 44% जी आहे ती तुम्हाला गाळाची मृदा पाहायला भेटते. गाळाची मृदा. तर याच्यामध्ये काळी मृदा जी आहे, काळी मृदा तर महाराष्ट्रामध्ये जो आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे. ठीक आहे, भारतामध्ये नाहीये. तांबडी मृदा नाहीये. जांभी मृदा तर खूप कमी प्रमाणात आहे, महाराष्ट्र असू द्या भारत असू द्या. पण भारतामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या मृदेने भाग व्यापलेला आहे? तर गाळाची मृदाने भाग व्यापलेला आहे. इकडे बघून घ्या, हा भारताचा नकाशा आहे. भारताच्या नकाशामध्ये कुठं कोणती मृदा आढळते आपल्या पेजमध्ये तुम्हाला, आपल्या नोट्समध्येच तुम्हाला दिलेला आहे मी. बघा, ग्रीन जी भाग दिसतोय, ग्रीन बघा, हा जो हिरवा पट्टा जो दिसतोय ना, हा बघा इथून हा सगळा हा इकडे पूर्व किनारपट्टीवर म्हणजे तुमची गंगा नदी असेल, महानदी असेल, कावेरी नदी असेल, कृष्णा नदी असेल, यांनी सगळा हा गाळाचा मैदानी प्रदेश. इकडे गंगा नदीचा, ब्रह्मपुत्रा नदीचा गाळाचा मैदानी प्रदेश. इकडचं तुम्हाला राजस्थानमधल्या काही लोणी नदीचा, इकडच्या तापी, ह्या सगळ्या नद्यांचा गाळाचा मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. म्हणून भारतामध्ये तुम्हाला जल्लोड मृदा किंवा गाळाची मृदा यांनी भाग जे आहे म्हणजे 43.41% तुम्हाला हा गाळाची मृदा जो आहे, गाळाची मृदा यांनी व्यापलेला भाग आहे. म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त कोणती मृदा आहे? म्हणजे 43.41 म्हणजे समथिंग काय सांगितलं मी, 44% जवळजवळ. म्हणजे थोडक्यात इथं तुम्हाला 43 किंवा सरासरी तुम्हाला कधी कधी काय देऊ शकते, 44%. ठीक आहे ना, म्हणजे सगळ्यात जास्त गाळाच्या मृदेने भाग व्यापलाय. येणाऱ्या काळात जर विचारलं लाल मृदा ऑब्लिक तांबडी मृदा जर विचारलं, तर लाल ऑब्लिक तांबडी जी मृदा आहे याची, तर यांनी भाग किती व्यापलेला आहे? 18%. ठीक आहे ना, किती व्यापलेला आहे बघा. ही जी आहे गाळाची मृदा, जल्लोड मृदा, यांनी किती व्यापलाय? 43.41% भाग व्यापलाय. ओके. लाल मृदा किंवा तांबडी मृदा जी आहे ते 18.जवळजवळ 6% या तांबड्या मृदेने भाग व्यापलेला आहे. ठीक आहे. काळी मृदा जी आहे, ही काळी मृदा, या काळ्या मृदेने 16.6% भाग व्यापलेला आहे. ठीक आहे ना. मरुस्थळ म्हणजे मरुस्थळ मधली जी मृदा आहे, मरुस्थळ फक्त राजस्थानमध्ये आढळते, त्यांनी तुम्हाला जो भाग व्यापलेला आहे मरुस्थळ, हे 4.42% भाग, 4.4 थोडक्यात देऊ शकतात किंवा पॉईंटच्या पुढे देऊ शकतात, 4.4 किंवा 4.42. लॅटेराइट मृदा किंवा जांभी मृदा जो आहे, जांभी मृदा ही तुम्हाला, जांभी मृदा ही 3.7 जी आहे, 3.7% व्यापतात. आणि पर्वतीय मृदा जी आहे, हिमालय म्हणजे ही जी मृदा आहे हिमालय पर्वतामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, ती 8.67% मृदा तुम्हाला ही पाहायला भेटेल. ओके, चलो डन. तर एवढ्या लक्षात राहू द्या. हे भारतातली तुम्हाला मृदेवरती क्वेश्चन विचारला होता, कोणत्या मृदेची किती टक्केवारी. उद्या जर प्रश्न विचारला भारतातील मृदा आणि त्याचं प्रमाण यांची टक्केवारी जोड्या लावा, तर त्यासाठी ही टक्केवारी तुम्हाला दिलेली आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. खालील वैशिष्ट्ये कोणत्या वस्ती प्रारूपाची आहेत? वस्ती भूगोल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विशेषतः महाराष्ट्र किंवा भारतातलं वस्ती भूगोल तुम्हाला क्वेश्चन विचारतात. बघा काय प्रश्न आहे, कोणत्या वस्ती प्रारूपाची. मी कालच सांगितलं होतं, प्रारूप म्हणजे काय, स्ट्रक्चर, आणि स्ट्रक्चर म्हणजे काय आहे तर रचना.
म्हणजे खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणत्या वस्तीच्या रचनेची आहेत, म्हणजे बरोबर ना, प्रारूपाचे आहेत. म्हणजे तुम्हाला वैशिष्ट्य दिले त्यावरून तुम्हाला वस्तीचा प्रकार ओळखायचा आहे. ठीक आहे. वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर असतात. थोडक्यात आपण काय करूया, समांतर हे रस्ते काढूया. ठीक आहे, समांतर रस्ते काढूया. वस्तीमधील रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात. हे परस्परांना काय करतात म्हणते ते काटकोनात छेदतात. ठीक आहे ना, हे काटकोनात समज छेदतात असं थोडक्यात दाखवूया. वस्तीमधील घरांच्या रांगा पाहावयास मिळतात. म्हणजे वस्तीमधील जे घरं आहेत ते अशा त्यांच्या काय होतात, रांगा अशा सलग तुम्हाला काय होतात पाहायला भेटतात असं त्यांना म्हणायचंय. आणि वस्तीमधील हमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात. ठीक आहे ना, म्हणजे इकडून एक गेलेला असेल आणि इकडून एक असा गेलेला असेल असं परस्परांना ओलांडतात असं तुम्हाला त्याचं दाखवायचं आहे चित्र. ए बाबा कोणता ह्याचा प्रकार झाला रे, कोणता प्रकार झालाय, चौकोनी प्रकार झाला का ह्याचा, बरोबर ना, चौकोनी प्रकार झाला का नाही मला विचारा आता 1 मिनिट. चौकोनी प्रारूप म्हणजे बघा आता याचे वैशिष्ट्य, त्याचं उत्तर काय, चौकोनी प्रारूप. हे नीट व्यवस्थित बघून घ्या. या प्रकारच्या वसाहती प्रामुख्याने एकमेकांना समांतर काटकोनात दिशेने उभारलेले असतात. यस. आणि इथं काय म्हणतोय, वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर असतात, वस्तीमधील रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात. म्हणजे याचा अर्थ, याचं उत्तर काय 4, चौकोनाकृती प्रारूप. या वस्ती प्रामुख्याने मैदानी प्रदेश किंवा हमरस्ते व लोहमार्ग ज्या ठिकाणी परस्परांना ओलांडतात त्या ठिकाणी तुम्हाला अशा वस्ती पाहायला भेटतात. या वैशिष्ट्ये काय आहेत या वस्तीचे, या वस्तीतील रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात. ओके, डन. वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर स्वरूपाचे असतात. डन. नेक्स्ट, वस्तीमधील संरक्षण भिंत किंवा तटबंदी असते. आणि या वसाहतीची रचना म्हणजे चौकोनासारखी असते, म्हणून त्याला काय म्हणतात, चौकोनाकृती. ठीक आहे. आता हे जे पुस्तकातले जे पेज आहेत, हे पुस्तकातले पेज आहेत आपली गुरुकुल प्रबोधिनीचं जे बुक आहे. ओके, गुरुकुल प्रबोधिनीचं जे काही बुक आहे, ओके, त्या महाराष्ट्राचा भूगोल, जसं की महाराष्ट्राचा भूगोलचं पुस्तक आहे मच्छिंद्र ताके सरांचं. ठीक आहे. तर त्या पुस्तकांमधला ॲज इट इज आपण हे नोट्सचे म्हणजे पुस्तकातल्या पेजचे फोटो घेतलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे लक्षात राहू द्या. चला, गुरुकुल प्रबोधनचे महाराष्ट्राचं भूगोलचं पुस्तक आहे, त्यातले हे फोटो आपण घेतले. ठीक आहे. चलो, या वसाहतील रस्ते परस्परांना छेदतात. याचं वैशिष्ट्य, वसाहतीमधील रस्ते परस्परांना स्वरूप म्हणजे समांतर असतात. आणि या वसाहतीत संरक्षण भिंत किंवा तटबंदी असते. आणि या वसाहती रचना चौकोनासारखी असते. क्लिअर, डन. याच्यातून तर तुम्हाला उत्तर मिळालं की हे कशाचं उत्तर आहे, म्हणजे याच्यावरून कोणत्या वस्तीचा प्रकार सांगायचा आहे, चौकोनाकृती वस्तीचा प्रकार आहे. क्लिअर. तर ह्याचं उत्तर तुम्हाला 46चं उत्तर चौकोनाकृती आहे. मग रेषाकृती किंवा वर्तुळ आकृती कशाला म्हणायचं, तर हे बघा रेषाकृती, बघा एक रेषाकृती बघा सरळ तुम्हाला अशा रेषाच्या टाईपचा आहे, मधून रस्ता गेलाय बघा. आता पॅटर्न काय याचा, रेखाकृती प्रारूप, लिनियर पॅटर्न. या प्रकारची वसाहती साधारणतः रस्ते, कालवे यांच्या दुतर्फी म्हणजे दोन्ही बाजूला किंवा नदी आणि समुद्राच्या काठावर तसेच डोंगराळ प्रदेशाच्या पायथ्याशी एका सरळ रेषेत या वस्त्या वसलेल्या असतात म्हणजे बसलेल्या असतात. ठीक आहे. या वसाहतीतील रस्त्यांच्या दुतर्फी दुकाने तसेच बाजारपेठा तुम्हाला असतात. अशा वस्ती आपण बघतो. ठीक आहे. कुठे ना कुठे आपल्याला दिसतात. आता याचा प्रदेश जर घरे एका रांगेत जवळजवळ असतात. आपल्या गावाकडे किंवा आपल्या गावाची मोठी एखादी बाजारपेठ असेल, यस, हां, तर आपल्याला माहिती ना रस्त्याच्या कडेला खूप मोठी बाजारपेठा असतात. ओके, दुकानं वगैरे असतात. वसाहतीतील घरांचे दारे एकमेकाच्या दिशेला नसतात. घराची दारे एकमेकाच्या दिशेला नसतात, कारण का मधून काही याचं दार इकडे तोंड करून, याचं दार इकडे तोंड करून, बरोबर ना, काहीचे तिकडे तोंड करून, असे वेगवेगळे असतात. वसाहतीतील रस्ते गल्ल्या परस्परांना समांतर असतात. वसाहतीमध्ये आता सदाशिव पेठच घ्या. चला, सदाशिव पेठेमध्ये इकडून 4 वनवे गेलेले, तिकडून 4 वनवे गेलेले, बरोबर ना. आणि त्या रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला काय येतात, वेगवेगळे दुकानं किंवा बाजारपेठा तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला व्यवसायाची दुकानं तुम्हाला पाहायला भेटतील. आणि सगळ्यांचे घराचे दार एकीकडे का नाही, सगळ्यांचे वेगवेगळीकडे येतं. वसाहतीतील विस्तार हा एक सरळ रेषेत झालेला असतो. तर ह्या रेखाकृती आहेत, याच्यावरून रेखाकृती सांगायच्या रचना. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा, चलो, कारण का आपण वायटीचं लेक्चर घेतोय म्हणजे यूट्यूबचे लेक्चर घेतोय, सगळंच तुम्हाला टॉपिक मी इथे वेळेअभावी शिकू शकत नाही. महत्वाची माहिती जी आहे ती मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. ठीक आहे ना.
हा चलो बघा, आता ही कोणती गोलाकार वर्तुळाकार प्रारूप, सर्क्युलर पॅटर्न. याच्यामध्ये कसं असतं, या प्रकारच्या वसाहती गावातील एखाद्या वास्तूभोवती, गावातील एखादी महत्वाची काही वास्तू असेल ते वास्तूभोवती किंवा गावाकडचा एखादा तलाव असेल, सरोवर असेल, सभोवताली वर्तुळाकार स्वरूपात एखाद्या ठिकाणी अशा प्रदेशामध्ये याचं वास्तव्य असतं. वसाहतीचे प्रमुख दोन प्रकार पडतात. वर्तुळाकार वसाहतीचे दोन प्रकार पडतात. कसे? एक केंद्रीय किंवा नाभीय वसाहत. या वसाहतीच्या केंद्रभागी महत्वाची वास्तू असून त्या वास्तूच्या भोवती वसाहतीची निर्मिती झालेली असते. उदाहरणार्थ किंवा नेब्युलर किंवा निहारिकाय वसाहत. या वसाहतीच्या केंद्रीय भागी तलाव, सरोवर किंवा वटवृक्ष असते, त्या भोवती वसाहतीची निर्मिती झालेली असते. ठीक आहे ना. चलो, तर आपलं जर उदाहरणार्थ जर गावाकडे जर गेलो तर एखादं मंदिर असेल किंवा मोठं किंवा शाळा असेल तर त्याच्या आजूबाजूला पहिले जुने ह्याच्यामध्ये काय झालेली असते, वस्ती बसलेली असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर जे आहे, या वैशिष्ट्यावरून याचं उत्तर सांगायचं होतं. चौकोन आकृती म्हणजे तुम्हाला वस्ती भूगोल हा टॉपिक बिलकुल व्यवस्थित वाचायचा आहे, ज्याच्यावर तुम्हाला आयोग क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. खालील विधानांची सत्यता तपासा. खतरनाक क्वेश्चन आहे बघा, खतरनाक. यस, बघा अशा टाईपचे जे प्रश्न असते तर ते मुलांचे कन्फ्यूज मध्ये जाते. प्रश्न सोपा आहे पण क्वेश्चनचे रचना जी आहे, पॅटर्न जो आहे तो कन्फ्यूज आहे. ओके, फिक्स म्हणजे मुलांना नकाशा माहीतच पाहिजे. मॅप रीडिंग किंवा कन्सेप्ट ह्या क्लिअरच पाहिजेत. बघा, खालील विधानांची सत्यता तपासा. बरोबर काय का खोटं काय बघायचे तुम्हाला. विधान 1 आहे, सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे, सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झाले आहे, म्हणजे वेगळे झाले आहे. ओके, म्हणजे कोणत्या डोंगर रांगामुळे? तापी आणि याच्या अगोदर क्वेश्चन पण विचारून झाले ना. हा तुमचा सातमाळा अजिंठा डोंगर आहे. चलो, अगोदर दुसरं विधान काय आहे मग मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे तापी नदीचे खोरे अलग झाले आहे. कोणामुळे? सातमाळा डोंगर रांगामुळे. सातमाळा अजिंठा डोंगराच्या उत्तरेला तापी नदीचं खोरं, दक्षिणेला गोदावरी नदीचं खोरं, म्हणून हे विधान कसं आहे, एकदम 100% बरोबर आहे. बी विधान, गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे, गोदावरी नदीचं खोरं आणि भीमा नदीचं खोरं हे शंभू महादेव डोंगरामुळे रांगामुळे काय झालं, अलग झालं आहे असं त्यांना म्हणायचं आहे. ठीक आहे. आता बघा, इथं मी डायग्राम काढून ठेवतो. हा महाराष्ट्राचा नकाशा आहे, सगळ्यांनी बघून घ्या. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये बघा तुम्हाला मी सगळे पॉइंट क्लिअर करून देतो. हे बघा, हा जो आहे इकडचा आपला सातपुडा पर्वत आहे. ओके, चला मी नाव टाकून देतो ह्याचे. हा कोणता आहे? सातपुडा पर्वत. ठीक आहे. त्याच्या खाली इथं सह्याद्रीचे उपरांगा जे आहेत 3, याच्यामध्ये सातमाळा डॅश अजिंठा डोंगर, पुढे गेल्याच्या नंतर तिला पुसद. ओके, पुसदच्या टेकड्या, आणि याला इकडं खाली गेल्याच्या नंतर निर्मल डोंगर. ओके, असं म्हणतात. नांदेडकर सातमाळा अजिंठा डोंगराचे 2 फाटे फुटतात. ओके, चला, तर सातमाळा अजिंठा पूर्वेला गेल्यावर यवतमाळ पर्यंत तिला पुसदच्या म्हणतात. नांदेडकडे गेल्याच्या नंतर जी रांग नांदेड करून जाते तिला निर्मला डोंगर म्हणतात, आणि एक रांग तिकडे यवतमाळ पर्यंत जाते तिला पुसदच्या टेकड्या किंवा पुसदची रांग म्हणतात. कधी कधी त्याला बुलढाणा रांग सुद्धा म्हणतात वरच्याला. ओके, याच्या खाली जे आहे इथं आहे बालाघाट. ओके, कोणते आहे? हरिश्चंद्र. ओके, कोणते आहे? हरिश्चंद्र डॅश बालाघाट डोंगर. ओके, हरिश्चंद्र बालाघाट डोंगराचे सुद्धा 3 फाटे फुटतात. एक फाटा जो आहे इकडं बीड नांदेड वरून तसाच बीड परभणी नांदेड वरून तसाच तिकडं हैदराबाद पर्यंत गेलेला आहे. दुसरा बीड, त्याच्यानंतर उस्मानाबाद आणि म्हणजे बीड लातूर उस्मानाबाद तसाच तिकडे खाली कर्नाटककडे आहे. तिसरा बीड मधला आष्टी वगैरे तसाच उस्मानाबाद आणि कर्नाटकमध्ये गेलेला आहे. हा तुम्हाला इकडे हैदराबाद पर्यंत गेलेला आहे. हे तुम्हाला कुठेच वाचायला भेटणार नाही बरं का. सातमाळा अजिंठा डोंगराचे 2 फाटे फुटतात. पूर्वेला गेल्याच्या नंतर एक फाटा, उत्तरेकडचा फाटा जो आहे तो तुम्हाला औरंगाबाद, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ पर्यंत जातोय, तर त्याला पुसदच्या टेकड्या किंवा बुलढाणा रांग म्हणतात. आणि
तसंच जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड वरून एक जातोय त्याला निर्मल डोंगर म्हणतात. ओके. आणि हा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर याचे 3 फाटे फुटतात. आणि दुसरा आहे शंभू महादेव डोंगर. ओके. हे कुठं गेलेले आहेत? हे इकडं कर्नाटक पर्यंत गेलेले आहेत. आता हे झाले प्रमुख डोंगर रांगा. आता यांच्या दरम्यान काही नद्या वाहतात बघा. इथं तुम्हाला सातमाळा डोंगराच्या इकडं बैतूल जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये तापी नदी उगम पावली, महाराष्ट्रामध्ये आली, अमरावती जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातून परत बाहेर गेली, परत जळगावमध्ये महाराष्ट्रात आली आणि सुरतला जाऊन अरबी समुद्राला मिळाली. ही कोणती नदी आहे? तापी नदी आहे. अगोदर नद्या काढून देतो. त्याच्यानंतर इथं एक आहे गोदावरी नदी अशी. ठीक आहे. ही गोदावरी नदी सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेला. इथं तुम्हाला एक भीमा नदी आहे आणि इथं तुम्हाला कृष्णा नदी आहे. यांची नावं जरा टाकून देतो तुम्हाला. ठीक आहे. चला इकडे लक्ष द्या आता. बघा ही कोणती आहे? ही आहे तापी नदी. ओके. तापी. त्याच्यानंतर ही कोणती आहे? गोदावरी नदी. ही आहे गोदावरी. याच्या खाली आहे भीमा नदी. ओके. भीमा नदी. आणि ही आहे तुम्हाला कृष्णा नदी. क्लिअर? तर मला सांगा आता प्रश्न काय विचारलाय? सातमाळा अजिंठा डोंगरामुळे गोदावरी नदी खोरे आणि तापी नदी खोरे अलग झाले आहे. सातमाळा अजिंठा डोंगरामुळे गोदावरी आणि तापी खोरे वेगळं झालं आहे. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं काय म्हणतंय? गोदावरी आणि भीमा. दुसरं विधान काय आहे? गोदावरीचे नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगरामुळे वेगळे झालेले आहे. हे तुम्हाला गोदावरी नदीचं हे भीमा नदीचं खोरं हे कशामुळे वेगळं झाले? हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे वेगळं झालंय. शंभू महादेव तर भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेला आहे. येस. म्हणून दुसरं विधान जे आहे ते तुम्हाला कसलं आहे? चुकीचं आहे. मग पहिलं ए बरोबर आणि बी चूक असं कुठे? विधान ए सत्य आणि बी असत्य, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 आहे. याचा शॉर्टकट ट्रिक्स जे आहे ते तुम्हाला मी याच्या अगोदर दिलेले आहे. सातपुडा पर्वताच्या उत्तरेला इथं कोणत्या नदीचं खोरं आहे रे? हे नर्मदा नदीचं खोरं आहे. बरोबर ना? म्हणजे तुम्हाला दिलेलं होतं बघा 7 तापी. बरोबर ना? 7 तापी, 7 गोधा, 7 तापी, 7 गोदा, हरे भीमा कृष्णा असा शॉर्टकट तुम्हाला मी इकडे दिलेला होता. ठीक आहे. चला तर याचा प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅडॅश पर्वतरांग आणि त्यांच्या पूर्वे डॅडॅश टेकड्या आहेत. बघा महाराष्ट्राच्या उत्तरेला जायचंय. महाराष्ट्राच्या उत्तरेला इकडे ही सातपुडा पर्वतरांग आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला. ठीक आहे. आणि त्याच्या पूर्वे सातपुडा पर्वताच्या पूर्वेस म्हणता येते. म्हणजे इथं तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये जर गेलात तुम्हाला तर तुम्हाला इथं गाविलगड असेल. गाविलगडचे टेकड्या, गाविलगडचे डोंगर, मेळघाटचे डोंगर, चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणी इकडे तुम्हाला पाहायला भेटेल. ओके. बघा आता सह्याद्री आणि नंदुरबार महाराष्ट्राच्या उत्तरेस. सह्याद्री आणि नंदुरबार महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे. पण सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राच्या पश्चिम साईडला आहे. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलाय म्हणून हे उत्तर गेलं. बालाघाट आणि भामरागड. बघा आता बालाघाट तर महाराष्ट्राची ही तिसरी रांग झाली. बरोबर ना? ही मधली म्हणून ही. आणि भामरागड हे म्हणजे इकडं गडचिरोलीमध्ये गेलंय. पण बालाघाट गडचिरोलीकडे गेली का? नाहीये. म्हणजे हे तुम्हाला मध्य महाराष्ट्रातलं झालं. ओके. गाविलगड आणि महादेव. आता गाविलगडच्या टेकड्या, गाविलगडचे डोंगर हे तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. आणि महादेव डोंगर. आता महादेव डोंगर बघा हे जे उत्तर आहे ना इथं तुम्हाला कन्फ्यूज उत्तर आहे बघा. हे एक आणि हे एक उत्तर तुम्हाला ह्या दोन मध्ये पाहिजे. महाराष्ट्राच्या उत्तरेला काय? सातपुडा पर्वत. आणि सातपुडा पर्वताच्या म्हणजे त्याच्या पूर्वेस सातपुडा पर्वतरांग आणि त्याच्या पूर्वेस गाविलगडच्या डोंगर किंवा गाविलगडच्या टेकड्या तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणून आयोगाने याचं उत्तर काय दिलेलं आहे? 2 याचं उत्तर दिलेलं आहे. आणि आता मला सांगा, मी तुम्हाला सांगतो हे पण का कन्फ्यूज आहे सांगतो तुम्हाला. कधी म्हणजे त्यावेळेस काही पोरांनी हे पण उत्तर म्हणजे गोल की काय केलं होतं, काही लोकांनी हे केलं. चलो डन. आता हे तर कन्फ्यूज काय मी सांगतो तुम्हाला. चला इकडे लक्ष द्या. आता मी आताच काय सांगितलं की हा आपला
उत्तरेला आहे सातपुडा पर्वत. क्लिअर. चलो आता मला सांगा याच्यात काय काय बघा. महाराष्ट्राच्या उत्तरेला सह्याद्री सातपुड्याचा काही भाग महाराष्ट्रात आलाय. इथं तुम्हाला आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये इथं आस्तंबा डोंगर आहेत. आस्तंबा डोंगर, इथं तोरणमाळ पठार आहे, काठी धडसगाव पठार आहे. ओके. आस्तंबा डोंगरामध्ये आस्तंबा नावाचं शिखर आहे 1325 मीटर उंचीचं. तोरणमाळ पठारावरती तोरणमाळ नावाचं शिखर आहे, इथं तुम्हाला 1036 मीटर उंचीचं. आणि इथं तुम्हाला एक काठी धडसगाव पठार आहे, तर याचा भाग इथं गेला. त्याच्यानंतर इथं तुम्हाला बराणपूर खिंड आहे. आणि गाविलगडमध्ये जर म्हणजे अमरावतीमध्ये जर गेलात तर तुम्हाला इथं गाविलगडच्या टेकड्या, गाविलगडचे डोंगर, इथं मेळघाटचे डोंगर आणि इथं चिखलदरा थंड हवेचं ठिकाण, हे तुम्हाला एवढं पाहायला भेटेल. म्हणजे सातपुडा पर्वत हा पश्चिमेकडून पूर्वेकडं, तर याच्या पूर्वेला म्हणता येते. महाराष्ट्राच्या उत्तरेला काय झाला सातपुडा पर्वत आणि ह्याच्या पूर्वेला काय आहे हे गाविलगडच्या डोंगऱ्या. ठीक आहे. चला तर मग म्हणून याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 त्यांनी दिले. आता ऐका, ह्याच्या जर तुम्ही पुढे गेलात तुम्हाला इकडे इथं तुम्हाला अशी एक महादेव डोंगर रांग पसरलेली आहे. कोणती? महादेव डोंगर, मध्य प्रदेश मधली, उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेली आहे. आणि महादेव डोंगराच्या पण पूर्वेला इकडून अशी एक पर्वतरांग आलेली आहे, इकडून मैकल पर्वत. मैकल पर्वत, मैकल डोंगर किंवा मैकल पर्वत ही उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरली. आणि ही आहे महादेव डोंगर. ओके. महादेव डोंगर हे सुद्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेलं आहे. आणि आपली इकडची रांग जी आहे ती शंभू महादेव डोंगर. ओके. ही शंभू महादेव डोंगर आहे आणि ही इथं महादेव डोंगर आणि इथं मैकल पर्वत यांच्यामध्ये एक पठार आहे. यांच्या पठार याला अमरकंटक पठार म्हणतात. अमरकंटक पठार. आणि या अमरकंटक पठारामध्ये नर्मदा नदीचा उगम होतो आणि ती नदी 1312 किलोमीटर पश्चिमेकडे वाहत जाती. भारतातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे, उत्तर भारत आणि दक्षिण भारताला वेगळी करणारी. ठीक आहे. अमरकंटक पठारामध्ये एक शिखर आहे, त्याचं नाव आहे धूपगड. ओके. धूपगड. आणि याची उंची जी आहे ती आहे 1350 मीटर आणि ते सातपुडा पर्वतातलं सर्वाधिक उंचीचं शिखर आहे. सातपुडा पर्वताचे असे 7 भाग झालेत म्हणून तुम्हाला सातपुडा पर्वत आहे. चलो तर म्हणून ते उत्तर तुम्हाला मी कन्फ्यूज आहे असं दिलं होतं, पण आयोगाने उत्तर त्याचं दिले 2. सातपुडा पर्वत आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत, त्याच्या पूर्वेस गाविलगडच्या टेकड्या. यस, म्हणून हे उत्तर बरोबर आहे 100%. क्लिअर. कन्फ्यूज एखादं म्हणलं म्हणून ह्याचं एक्सप्लेनेशन दिलं मी तुम्हाला. ठीक आहे ना. चला तर 49 नंबरचा क्वेश्चन आहे. हुगळी नदी ही डॅश नदीची वितरिका आहे. हुगळी नदी ही कोणाची वितरिका आहे तर ती गंगा नदीची वितरिका आहे. ओके. सपोज गंगा नदी हे बघा, गंगा नदीचा मुख्य प्रवाह जो अलकनंदा, बद्रीनाथ या ठिकाणी अलकनंदा ही नदी उगम पावते. अलकनंदा पुढे गेल्याच्या नंतर तिला विष्णुप्रयाग ही नदी येऊन मिळते, जी त्याच्यानंतर त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर केदारनाथ या ठिकाणी उगम पावणारी मंदाकिनी नदी आहे, ही मंदाकिनी येऊन मिळते अलकनंदाला. आणि त्याच्यानंतर गंगोत्री या ठिकाणी उगम पावणारी भागीरथी नदी. या असा भागीरथी, मंदाकिनी आणि अलकनंदा या 3 नद्यांचा. आता अलकनंदा इथपर्यंत हिला अलकनंदाच नाव पडतं का, तर अलकनंदा नदीचं पात्र मोठं आणि खोल आहे आणि नदीचा रूल्स आहे, ज्या नदीचं पात्र खोल आहे, मोठा आहे, म्हणून त्या नद्या येणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांना मिळणाऱ्या, म्हणून पुढे नदीचं नाव कोणत्या नदीचं लागतं. सपोज आता ही इथं अशा बऱ्याचशा नद्या येऊन ह्यांना मिळाल्या, बरोबर ना. मग आता मला सांगा, तर ही जी नदी आहे ही समज अलकनंदा आहे. अलकनंदा मोठी आणि खोल आहे नदी, म्हणून ह्या बाकीच्या जे येणाऱ्या नद्या आहेत त्या तिच्या उपनद्या झाल्या. आणि इथून पुढं कोणत्या नदीचं नाव पडतं त्यांना, तर जी सगळ्यात मोठी आणि खोल नदी आहे तिथून पुढच्या प्रवाहाला त्याच नदीचं नाव पडत असतं. म्हणून अलकनंदा जी आहे ती मोठी आणि खोल नदी पात्र आहे, म्हणून अलकनंदाला विष्णुगंगा नदी येऊन मिळाली, तरी तिचं अलकनंदाच नाव राहिलं. त्याच्या पुढे आल्याच्या नंतर तिला मंदाकिनी नदी येऊन मिळाली, त्याच्या पुढे सुद्धा अलकनंदाच नाव राहिलं. आता ह्यांचे कुठं संगम होतात हे लेक्चर मध्ये मी दिलेले. अलकनंदाचा आणि भगीरथीचा कुठं संगम होतो, विष्णुगंगा अलकनंदीचा कुठं संगम होतो, अलकनंदा आणि पिंढारीचा कुठं संगम होतो, याचा स्ट्रिक्स काय आहे. ओके. हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तिकडं लेक्चर मध्ये. बघा ह्या नद्या एकत्रित आल्या म्हणजे भागीरथी, मंदाकिनी, अलकनंदा. ओके. या तिन्हीचे एकत्रित पाणी आता म्हणजे अलकनंदा आणि भागीरथीचा संगम कुठे होतोय, देवप्रयागला. आणि तिथून पुढं मग नदीला नाव
पडतं ते म्हणजे गंगा. अलग लक्षात. गंगा नदीला अगोदर हे वेगवेगळे नाव आहेत, पिंडारी, अलकनंदा, विष्णुगंगा, मंदाकिनी, भागीरथी. आणि भागीरथी नदीवर उत्तराखंडमध्ये टिहरी प्रकल्प आहे. टिहरी प्रकल्प एमपीएससीने प्रश्न विचारला होता, लक्षात राहू दे, उंचावरती. ठीक आहे. आणि इथं मैदानी प्रदेशात आल्यावर गंगा नदीचं पाणी जे आहे ते अतिपूर्वेला पश्चिम बंगालकडे जाताना वेगवेगळ्या भागात डिवाइड होऊन तिकडेच समुद्राला मिळालेलं आहे. मग असं मुख्य नदीचं पाणी वेगळीकडे वाहत जाऊन ते तिकडेच समुद्राला मिळालं की त्याला म्हणतात वितरिका. आणि अशी खूप मोठ्या वितरिका ज्या आहेत त्या गंगा नदीच्या आहेत. आणि त्याच्यापैकीच एक नदी वितरिका आहे ती म्हणजे हुगळी नदी. आणि हुगळी नदी जी आहे या नदीवरती कोलकाता शहर हे वसलेलं आहे. कोलकाता शहर हे हुगळी नदीवर वसलेलं आहे. आणि कोलकाता नदीला एक दामोदर नदी जी आहे, दामोदर नदी, ही दामोदर नदी ही हुगळी नदीला येऊन मिळते. कुठं? फुलटा या ठिकाणी, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये. ठीक आहे. चला, तर ही हुगळी नदी जी आहे ती मग कुणाची उपनदी म्हणजे कुणाची वितरिका आहे? गंगा नदीची वितरिका आहे. ठीक आहे ना. चलो, आणि गंगा नदीच्या काही वितरिका ब्रह्मपुत्राला जाऊन सुद्धा मिळतात. यांच्याबद्दल माहिती आपण तिकडे लेक्चरमध्ये म्हणजे सांगितलेली आहे, तुम्ही लेक्चर बघून घ्या. चलो, नेक्स्ट क्वेश्चन 50. आता बघा, हा क्वेश्चन जो आहे ना हा 100% कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे बरं का. कन्सेप्ट आहे. असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते, त्यासाठी डॅडॅशे घटक कारणीभूत असतात. आता इथे एक शब्दावरती नीट फोकस करा, मानवाचे स्थलांतर. मानव स्थलांतर का करते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर का करते? तर पहिली गोष्ट तर मानव म्हणजे फक्त मुलगाच नाही बरं का, फक्त मुलगाच नाही. मानव म्हणजे कॉमन शब्द घेतला मी, मुला मुलींचा. ठीक आहे. विवाहाच्या नंतर मुलींचं स्थलांतर होतं, किंवा रोजगार मिळण्यासाठी रोजगार, ओके, रोजगार त्याच्यानंतर नोकरी असेल, रोजगार, नोकरी, व्यवसाय, एखादा व्यवसाय. ओके, हे 4 तर मुख्य कारण आहेत स्थलांतर होण्यासाठी. विवाह झाल्याच्या नंतर स्थलांतर होते, रोजगार मिळवण्यासाठी स्थलांतर होते, म्हणजे नोकरी लागली किंवा मिळवण्यासाठी त्याचं स्थलांतर झालं, आणि एखादा व्यवसाय इथं चलत नाही दुसरीकडे कुठे व्यवसाय निमित्त स्थलांतर केलं. हे जनरल स्थलांतराचे म्हणजे कारण आहेत. पण इथे एक कारण आहे असहाय्य परिस्थितीमुळे. ही खूप महत्वाचा शब्द आहे. असहाय्य परिस्थितीमुळे म्हणजे मजबुरीने खूप क्रिटिकल कंडिशन आलेली आहे, आणि अशा क्रिटिकल कंडिशनमुळे तुम्हाला स्थलांतर करावं लागलं आहे. मग एखादी आपत्तजनक घटना घडल्या, ओके, सुनामी आल्या, पूर आला, भूकंप झाला, अशा खूप म्हणजे अशा नैसर्गिक घटना असतील, अशा कंडिशनमुळे जर तुम्हाला स्थलांतर करावं लागलं तर असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते, त्यासाठी डॅडॅशे घटक कारणीभूत आहेत. तर याचं उत्तर आहे अपसरण किंवा ढकल घटक. हे त्याचं मुख्य कारण आहे. हे शास्त्रीय कारण आहे, हे नाहीये, वरीलपैकी एक नाही, एक आहे अपसरण किंवा ढकल घटक. अलग लक्षात. चलो, अपसरण ढकल घटक म्हणजे असहाय्य परिस्थिती जेव्हा होती तेव्हा तुम्हाला अपसरण करावं लागतं, म्हणजे ढकल घटक म्हणजे तिथून स्थलांतर करावं लागतं. बाकी जनरल स्थलांतरला हे 4 उद्योग आहेत. म्हणून 50 उत्तर तुम्हाला याचं उत्तर 2 द्यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आहे. भारतातील डॅडॅश हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. बघा, भारतामधले बरेचसे खनिज साधन संपत्ती संदर्भात किंवा महाराष्ट्रातली खनिज साधन संपत्ती संदर्भात तुम्हाला क्वेश्चन 99% विचारतात, म्हणजे विचारतात. ठीक आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचंय, त्याच्याकडे फोकस करायचा आहे तुम्हाला, या टॉपिकवरती, खनिज साधन संपत्तीवरती. ठीक आहे ना. चलो, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. चला बघा, भारतातील डॅडॅश हे राज्य बॉक्साईट उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. बॉक्साईट चे उत्पादन नीट लक्षात राहू द्या, साठे विचारलेले नाहीत, उत्पादन विचारले. बरोबर ना. भारतातील डॅडॅश हे राज्य बॉक्साईट उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. क्लिअर. आता बघा, याच्यामध्ये काय काय दिले, झारखंड दिले, छत्तीसगड दिले, मध्य प्रदेश दिले, गुजरात दिले. ओडिसा कुठे दिलंय का रे? ओडिसा ऑप्शन मध्येच नाहीये. कारण का? सर्वाधिक साठे आणि प्लस उत्पादन, ओके, उत्पादन हे जे आहे हे तुम्हाला ओडिसा प्रथम क्रमांक आहे भारतामध्ये. भारतामध्ये साठे जे आहेत बॉक्साईटचे ते ओडिसामध्ये येतं 1 नंबर, आणि उत्पादन सुद्धा बॉक्साईटचं हे ओडिसामध्ये घेतलं जाते. पण आता इथं
ओडिशा आहेच नाही ऑप्शन मध्ये, मग याच्यामध्ये दिलेल्यापैकी तुम्हाला जे आहे झारखंडमध्ये उत्पादन जे आहे या दिलेल्यापैकी बॉक्साईटचं प्रमुख आहे उत्पादन राज्य म्हणून सांगायचे, ठीक आहे ना. उदाहरणार्थ बॉक्साईटचे साठे आणि उत्पादन बघा, इथं साठे आहेत आणि इथं तुम्हाला उत्पादन मी दिलेले आहेत. बघा साठ्यामध्ये ओडिशा पहिल्या क्रमांकावर, जवळजवळ भारताच्या निम्मा साठा जो आहे 51% ओडिशामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये 16%, गुजरातमध्ये 9%, झारखंडमध्ये 6%, महाराष्ट्रामध्ये 5% बॉक्साईटचे साठे. आणि उत्पादन बघा, उत्पादनामध्ये बघा 50% पेक्षा पुढे 65% उत्पादन एकट्या ओडिशामध्ये होते. पण या प्रश्न ज्यावेळेस विचारलाय तेव्हा ओडिशा ऑप्शन मध्ये नाहीये. मग खाली कोण आलाय? झारखंड 10.11%, गुजरात 9%, छत्तीसगड 6% आणि महाराष्ट्र तुम्हाला आहे 6%, 6.2%, छत्तीसगड 6.47%. म्हणजे याचा अर्थ दिलेल्यापैकी तुम्हाला जो आहे याचं उत्तर काय पाहिजे? झारखंड. ओके. आणि जर नेक्स्ट एक्झामला जर विचारलं तर हा क्रम नीट लक्षात राहू द्या. उत्पादनानुसार क्रम विचारते, नाहीतर साठ्या संदर्भात विचारते. क्लिअर? डन डन डन. नेक्स्ट क्वेश्चन. ऑपरेशन फ्लड योजना ही डॅडशी संबंधित आहे, सगळ्याला माहिती आहे. सगळ्या योजना बिवना नोट्स मध्ये तुम्हाला फोटो वगैरे टाकलेला आहे. ऑपरेशन फ्लड योजना ही डॅडशी संबंधित आहे, दुधासाठी संबंधित आहे. ओके. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र बघा, मगाशी मी एक्सप्लेन केलं, कालची जी एक्झाम आपण PYQ घेतला 2021 त्याच्यामध्येही तुम्हाला सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता बघा, 21 मध्ये प्रश्न काय विचारलाय, ही तर आपण कधीची घेतोय, 19 ची एक्झाम घेतोय. आणि 21च्या एक्झामला प्रश्न काय विचारला, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणतं आहे? ओके, खोपोली. आणि 2019ला ऑलरेडी विचारून काय झालता की काय विचारलंय, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम हे डॅश नदीवर आहे. इथं विचारला कोणतं आहे, इथं कोणत्या नदीवर आहे असं विचारलंय. क्लिअर? बघा क्वेश्चन लय खतरनाक विचारते. भारतातील पहिला जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम हे डॅश नदीवर आहे, तर ही कावेरी नदीवरती आहे. आणि कावेरी नदीवर शिवसमुद्रम धबधबा पण आहे. ओके. आणि याच्यातलं जलविद्युत निर्मितीसाठी जे आहे 80% जवळजवळ पाणी जे आहे ते जलविद्युत निर्मितीसाठी वापरलं जाते. खतरनाक पॉइंट आहे. शेतीसाठी जलविद्युत निर्माण करण्यासाठी भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम डॅश नदीवरती आहे, ठीक आहे ना. तर याच्यावरती तुम्हाला जर प्रश्न विचारलाच तर नीट नाव लक्षात राहू द्या, ठीक आहे. तर याचं कावेरी नदी आहे उत्तर. 53चं 1. ओके. खालील स्तंभ अ आणि ब च्या जोड्या लावायच्या. तुम्हाला काय दिलंय, इकडे व्यवसाय दिलेले आहेत आणि इकडे व्यवसायाचा प्रकार दिलेला आहे. ओके. व्यवसाय आणि व्यवसायाचा प्रकार. वकिली जी आहे ऍडव्होकेट, याच्याला चतुर्थ स्वरूपाचा व्यवसाय आहे, सगळ्याला माहिती आहे. 4थीच्या पुस्तकातलं हे, 9वीच्या जुन्या पुस्तकातलं आणि 4थीच्या जुन्या पुस्तकातलं जुनं भूगोल. एचं 4 किती जागेवर आहे? एचं 4 बघा, एचं 4 जे आहे ते एकाच जागेवर आहे. विषय संपला, याची जोडी मिळून गेली तुम्हाला. ओके ना. एचं 4 ए वकिली चतुर्थ व्यवसाय, एचं 4 दिलेल्यापैकी इथंच आहे, ठीक आहे ना. बीचं 3 बघून घ्या आता. बीचं 3 हे बघा, वाहतूक जे आहे तृतीय स्वरूपाचा व्यवसाय, पिठाची गिरणी जी आहे ते द्वितीय स्वरूपाचा व्यवसाय, शिकार जे आहे ते प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय, ठीक आहे. चलो, तर याचं उत्तर 54चं जे आहे ते 3 नंबर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 55, लास्ट क्वेश्चन. भारताचा डॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. बघा 18च्या परीक्षेला याच्या संदर्भात विधान विचारलेले होते आणि आता तुम्हाला इथं भारताच्या डॅश या जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश विचारलाय. भारताचा डॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. कोणता आहे? सुंदरबन. सांगितलं होतं सुंदरबन मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सुंदरी वृक्ष आढळतात. कालच्याच एक PYQ मध्ये सांगितलं होतं मी, सुंदरी वृक्ष आढळतो आणि सुंदरी वृक्षाचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असल्यामुळे त्या वनांना सुंदरबन नाव पडलं होतं. सुंदरबन जे आहे हा भारत प्लस बांगलादेशामध्ये, ओके, बांगलादेश या 2 देशांमध्ये पसरलेला आहे. एकूण जो काही 100% जो आहे त्याच्यापैकी 60% जो आहे तो तुम्हाला बांगलादेशामध्ये त्रिभुज प्रदेश आहे आणि याच्यापैकी 40% जो आहे तो कुठं आहे? भारतामध्ये आहे, म्हणजे पश्चिम बंगालमधला आहे, ठीक आहे ना. त्याच्यामुळे नीट नाव लक्षात राहू द्या. 55चं 3 याचं उत्तर आहे, ठीक आहे. चला, तर या ठिकाणी हे क्वेश्चन संपलेले आहेत आणि आपली ग्रुप सी ची जी काही PYQ सिरीज चालू केलेली होती ती पण या ठिकाणी संपलेली आहे.
त्याच्यामुळं आता येणारे जे काय आपण क्वेश्चन पेपर टाकणार आहे 3 ते 4 ते संभाव्य प्रश्न सिरीज आपण चालू करणार आहेत. त्याच्यामुळं ते पण संभाव्य सिरीज आहे ते पण तुम्ही व्यवस्थित बघा. ह्या PYQचा तुम्हाला आयडिया आली असेल आता कोणते टॉपिक महत्त्वाचे करायचे. मी टेलिग्रामवरती तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक सांगेल, लक्षात राहू द्या. GEOSACHINSIR ही आपली टेलिग्रामची लिंक आहे. ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे सगळ्यांना 99237393 आणि 23. ओके 23 हे मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअपचा. त्याच्यावरती मेसेज करा काही प्रॉब्लेम असेल तर. ही टेलिग्रामची लिंक आहे, टेलिग्राम जॉईन करा. यूट्यूबवरती आपलं जे काही यूट्यूबवर जे काही तुम्ही व्हिडिओ बघताय PYQ किंवा इतर जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, वाटलंच तर कमेंट पण करायचंय. ठीक आहे ना. सबस्क्राईब अगोदर करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पडला की लगेच नोटिफिकेशन येणार आहे. दिवाळीमध्ये करांजे लाडू वगैरे खाण्यात तुम्ही दंग होणार. इकडे व्हिडिओ पडलेला मी माहित नाही होणार. भाऊ लाडू दिवाळी ही साजरी करा, पण पोस्ट निघल्याच्या नंतर मग सगळी दिवाळी साजरी करायची खतरनाक. तोपर्यंत थोडीशी व्यवस्थितच साजरी करा. परीक्षा 5 नोव्हेंबरलाच आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळं लाडू बिडू खाऊन लई सुन्न होऊन जातात. ठीक आहे ना. तर फोकस अगोदर त्या एक्झामवरती करा. कोणते ना कोणते आपल्याकडे पोस्ट पाहिजे, मग आपली आयुष्यभर आपण दिवाळी साजरी करू शकतो. ठीक आहे ना. चला तर जास्त मी तुमचा वेळ घेत नाही. व्हिडिओ जे आहेत ते व्यवस्थित बघा. सिरीज जे आहे ते कंटिन्यू बघा. ग्रुप बी चे पण बघा, ग्रुप सी चे पण बघा. 3 तुम्हाला PYQ झालेले आहेत जे टाकून आता ही 3री आहे. इथून पुढचे संभाव्य असणार आहे. ठीक आहे. चला आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच ऑनलाईन जॉईन करायची त्यांनी आपल्या जिओग्राफी बाय सचिन शिंदे प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सगळ्या टाईपच्या बॅच तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि आताच्या 5 नोव्हेंबरसाठी तुम्हाला वन डे मॅरेथॉन बॅच आहे. ग्रुप सी ची संयुक्त घटक वन डे मॅरेथॉन बॅच. ठीक आहे. 199 रुपयाला भाऊ, फक्त किती 199 रुपयामध्ये 19 व्हिडिओ महाराष्ट्राचा आणि भारताचा खलास. त्याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन मे बी जाणार नाहीये. 13च्या खाली तुम्ही येणार नाहीत. नोट्स टेलिग्रामवरती टाकलेले आहेत नोट्स. आणि त्याच्यानंतर ते क्वेश्चन म्हणजे आपले बॅच वन डे मॅरेथॉन. बस एवढं करायचं आणि यूट्यूबला PYQ आणि प्लस संभाव्य प्रश्न सिरीज बघायची. बस दुसरं काही करू नका. ठीक आहे. चला तर या ठिकाणी थांबतो आणि भेटूया आपण लवकरच पुढच्या संभाव्य प्रश्न सिरीजमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर.